नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या आपण लेक्चरमध्ये एक महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे एमपीएससी यूपीएससी करताना डेली रुटीन कसा असावा, म्हणजे डेली रुटीन दररोजचा आपला कसा असला पाहिजे एक. आणि दुसरा पॉईंट महत्त्वाचा त्याच्यात डिस्कस आपल्याला करायचा की स्टडी व हेल्थ यांचा बॅलन्स साधण्यासाठी रुटीन कसे असावे, कारण की ह्या दोन्ही गोष्टी नुसतं स्टडी करून चालते का, तर नाही. याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे स्टडी व हेल्थ यांचा बॅलन्स साधण्यासाठी रुटीन कसे असावे, या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये बघा, पहिलं जे दिलेलं आहे की याच्यामध्ये जे दिलेलं आहे, आपण पहिलं बघा की सकाळची जे शेड्यूल आहे, म्हणजे मी इथं लिहिलं की नंबर एक सकाळची दिनचर्या किंवा सकाळचा जो शेड्यूल कसा असला पाहिजे आपला. तर त्याच्यामध्ये मी एक लिहिलं की साधारणपणे सकाळी 6 वाजता तो स्टुडंट किंवा तो व्यक्ती उठला पाहिजे. नंतर अर्धा ते 1 तास त्याला फ्रेश होण्यासाठी दिला आपण, की बाबा अर्धा एका तासात तू फ्रेश होऊन नंतर त्याच्यामध्ये आपण लिहिलं की 45 ते 1 तास साधारण त्यांनी एक्सरसाइज किंवा व्यायाम करणं मस्ट आहे. कारण की आपला दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय, स्टडी आणि हेल्थ. नुसतं रुटीन सांभाळायची का आपल्याला, तर नाही. तर या रुटीन कशासाठी सांभाळायचं, की या दोनमध्ये कोऑर्डिनेशन असण्यासाठी, म्हणजे स्टडी आणि हेल्थ हे दोन्ही रुटीन्स आपल्याला पाळतानाच या दोन्हीकडे इक्वली लक्ष जाणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच दुसरा टॉपिक मी दुसरा पॉईंट त्याच्या खाली लिहिला की रुटीन प्लस स्टडी आणि हेल्थ यांचा बॅलन्स साधण्यासाठी रुटीन करायचं. नुसतं डेली रुटीन करून फायदा आहे का, नाही. रुटीन कसं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये स्टडी तर झाला पाहिजे, पण हेल्थ बी आपली मेंटेन असली पाहिजे. त्याच्यामुळे मी लिहिलं की 45 सगळ्यात महत्त्वाचं 1 तास एक्सरसाइज करणे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे साधारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी, तो एम पी एस सी करत असेल यू पी एस सी करत, त्यांनी 45 मिनटं ती 1 तास एक्सरसाइज करणे अत्यंत आवश्यक आहे. बरेच मुलं मला असं म्हणजे मी स्पर्धा परीक्षेचा ट्रेनर असताना बरेच मुलं म्हणतात, सर आम्हाला वेळच नाही. अरे वेळ कसा नाही, ते महत्त्वाचंच आहे ना, त्याच्याशिवाय तू दिवसभर कसा टिकू शकशील. तर त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे की 45 मिनटं ते 1 तास हे एक्सरसाइज किंवा व्यायाम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतर नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता. आता नाश्त्यामध्ये बघा मी काय लिहिलं, एक तर साधारण फळे, म्हणजे साधारण 2-3 केळी खाऊ शकता, सफरचंद खाऊ शकता किंवा इतर फळे. मोड आलेली कडधान्ये, म्हणजे मोड आलेले म्हणजे काय, मटकी खाऊ शकता, मूग खाऊ शकता किंवा भिजवलेले चणे खाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त 1 ग्लास दूध किंवा दररोज 2 ते 3 उकळलेली अंडी सुद्धा आपण खाऊ शकता. आता दररोज तुम्ही म्हणता, सर या नाश्त्यामध्ये तुम्ही हे पदार्थ का मेन्शन केले किंवा या गोष्टी. बरेच विद्यार्थी बघतो मी की वडापाव खातात, तळलेलं खातात, मग त्यांना गुंगी येते, झोप येते, तर त्याच्या आणि थकवा जाणवते. म्हणजे तो तो नाश्ता आहे का, वडापाव समोसा आहे, परंतु त्याच्यामध्ये काय होते, तेलकट मसाल्याचा पदार्थ असल्यामुळे लगेच आपल्याला गुंग येते, तर अभ्यास होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी इथं स्पेशली मेन्शन केलं की काय असलं पाहिजे नाश्त्यामध्ये, काय अपेक्षित असलं पाहिजे. किंवा तुम्ही एखादा इडली सांबार वगैरे असे हलके पदार्थ, शक्यतो हलके पदार्थ किंवा पौष्टिक पदार्थ घ्या, एवढाच सांगायचा उद्देश आहे. आता हे नाश्ता वगैरे आटपून आल्यानंतर लायब्ररी किंवा घरी किंवा जिथे अभ्यास करतात तिथे अभ्यासाला बसावे. एक साधारण आपण 9 वाजता अभ्यासाला बसणे अपेक्षित आहे, म्हणजे बसायलाच पाहिजे. त्यालाच आपण तरच आपल्याला ते रुटीन पाडता येणार आहे. नंतरचा आता 9 वाजेपर्यंत आलो आपण, ठीक आहे. आता पुढे बघा काय सांगितलं आपण, की अभ्यास करताना साधारण 1.5 ते 2 तासाचा एक स्लॉट याप्रमाणे स्टडी करावा. म्हणजे याचा अर्थ असा काय, की एकदा तुम्ही 9 वाजता अभ्यासाला बसले, तर ते साधारण 1.5 ते 2 तास, म्हणजे किती झालं, 9, 10:30 ते 11 पर्यंत अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर बघा महत्वाचं वाक्य लिहिलं आपण, एक स्लॉट झाल्यावर 20 मिनिटं ब्रेक घ्यावा. कारण की काय होते, की एक स्टेज अशी ते 1.5 ते 2 तास रीडिंग केल्यानंतर आपला मेंदू सॅच्युरेशन या अवस्थेत जाते. सॅच्युरेशन झालं की मग तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही एखाद्या टॉपिकवर. तर त्याच्यामुळे 20 मिनटं एक साधारण आपण ब्रेक घेतला पाहिजे. 1 मिनिट, हां, 20 मिनिटं ब्रेक घेतला पाहिजे. म्हणजे एक स्लॉट झाला रे, झाला आपला 1.5 2 तासाचा, की 20 मिनिटं ब्रेक घ्यायचा. कारण की काय होतं की पुन्हा आपल्याला म्हणजे मेंदू रिचार्ज होऊन पुन्हा आपल्याला त्याच कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करायला मदत होते. नंतर साधारण 1 ते 1:30 वाजेपर्यंत आपले असे किती 2 स्लॉट होतील ना, कारण की आपण 9 वाजता स्टडीला बसलो, तर म्हणजे 1 ते 1:15 पर्यंत साधारण आपले 2-2 तासाचे ब्रेक पकडून 1-2 स्लॉट होतील. नंतर आता जेवणासाठी आपण साधारण 1 ते 1:15 किंवा 1 सव्वा ते 2 या स्लॉटमध्ये पकडा तुम्ही. एक जेवण आपल्याला आटपून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा 15 ते 30 मिनटं, म्हणजे एक 15 मिनटं ते
30 मिनिटं डेस्कवर नॉर्मल डुलकी घ्यावी. आता नॉर्मल डुलकी हा शब्द का वापरला, की मी बऱ्याचदा विद्यार्थी लायब्ररीत बसतो, बघतो किंवा ऑब्झर्व करतो, तर काय करतात मुलं, जेवण आले रे आले, जर झोपतात की 5 वाजता सुद्धा. अरे काय हे काय झोपायचं ठिकाण आहे का काय? तर त्याच्यामुळे मी लिहिले की नॉर्मल डुलकी एक साधारण अर्ध्या तासापर्यंत ठीक आहे बाबा. जेवण झाल्यावर गुंगी येते, बऱ्याच गोष्टी वाटते, आळस वाटते, तर एक अर्ध्या तासाभर. नाही तर सर झोपा, जेवण झालं 2 वाजता की 5 वाजताच उठलो, असं झालं नाही पाहिजे. तर ते कितीपर्यंत साधारण आपण एक, म्हणजे ज्याला डुलकी येत असेल, ते नाही घेतली तर फार चांगलं. ज्या विद्यार्थ्याला येत असेल तर त्यांनी एक अर्ध्या तासापर्यंत नॉर्मल डुलकी लिहिलं मी. नाही तर बऱ्याचदा मी ऑब्झर्व केलं की बऱ्याच विद्यार्थ्याकडे पाहिल्यानंतर असं येते लक्षात, की 2-2:30 वाजता लायब्ररीत आलेले आले की 5 वाजताच उठतात झोपेतून, आणि ते घरच्या सारखं बिनधास्त झोपतात. तर तसं व्हायला नको. आता बघा, आपला तिसरा स्लॉट एक सगळं हे झाल्यानंतर 1:30 वाजता एक तिसरा स्लॉट सुरू होईल. तो साधारण 2 तासाचा आपण एक एक स्लॉट केला म्हणजे 4:30 पर्यंत राहील. नंतर एक चहाचा अर्धा तास ब्रेक. आता किती वाजले, साधारण 5. नंतर 5 ते 7 हा आपला चौथा स्लॉट असेल. नंतर चौथा स्लॉट झाल्यानंतर म्हणजे 7 वाजता तुम्ही फ्री झाले, नंतर थोडं बाबा वॉकिंग किंवा काहीतरी किंवा संध्याकाळचे जेवण 8:30 पर्यंत मेसवर गर्दी असते बऱ्याचदा. तर या सगळ्या फॅक्टर कन्सिडर करून एक आपण 7 ते 8:30 म्हणजे इथं 1.5 तास मोजला ना आपण, म्हणजे मेसची गर्दी, ते अंतर, चालून जाण्याचं अंतर, किंवा बऱ्याच दुसऱ्या आणखी काही डिपिकले, त्याच्यामुळे आपण इथं 1.5 तास पकडतो, म्हणजे 8:30 पर्यंत आटपून घ्यावे. आता नंतरचा स्लॉट काय लिहिला आपण, नंतर 8:30 ते 10:30 पर्यंत म्हणजे शेवटचा 5वा स्लॉट घ्यावा. आता 5वा स्लॉट घ्यायला कितीपर्यंत सांगितलं मी, 8:30 ते 10:30. शक्यतो रात्री 11 नंतर स्टडी करू नये. आता 10:30 वाजेपर्यंतच आपण करणार. अर्धा तास म्हणजे काही मुलं लायब्ररीत अभ्यास करत असतील तर त्याला घरी पोहोचण्यासाठी अर्धा तास लागेल, किंवा जे घरी अभ्यास करत असतील तर त्याला अंथरूण पांघरून किंवा आपल्या बेडवर जाण्यासाठी किंवा तिथं अर्धा तास झोप लागायला, म्हणजे साधारण एक आपल्याला 11 वाजता झोप लागणार. अशा प्लॅनिंग 11 नंतर रात्री अभ्यास करू नये शक्यतो, हे पण लिहिलं आपण. नंतर आता बघा खाली लिहिलं आपण 2 तासाचे 5 स्लॉट, म्हणजे किती झालं, असे 5 स्लॉटचं प्लॅनिंग केलं म्हणजे टोटल 10 तास झाले. 10 तास रिडिंग हे सहज शक्य आहे, आणि 10 तास ही सफिशियंट रिडिंग आहे, हे लक्षात घ्या. कारण की त्याच्यामध्ये दररोज तुम्ही 10 तास कंटिन्युटी मेंटेन केली तर सहज शक्य होते एमपीएससी पास करणं. तर आता बघा, आपण लिहिलं दररोज आपण 2 तासाचे प्लस 5 स्लॉट म्हणजे 10 तास रिडिंग शक्य होते. तेही 7 तास रात्रीची झोप व 1 तास एक्सरसाइज सांभाळून. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, की तुमचा हे डेली रुटीन तर झालं, पण एक्सरसाइज, नाश्ता पण मी सांगितला की एक्सरसाइज सांगितलं, त्याच्यामुळे हेल्थ आणि स्टडी हे दोन्ही बॅलन्स होते. आता बघा इथं 10 तास आपला हे सगळं सांभाळून, म्हणजे 7 तास झोप, 1 तास व्यायाम सांभाळून आपण हे 10 तास रिडिंग होत आहे. कुठलंही याच्यामध्ये झोपीची आपण तडजोड केली नाही. ते पण रात्रीची झोप 7 तास सफिशियंट आहे. नंतर 1 तास व्यायाम सफिशियंट आहे. म्हणजे तुमचा स्टडी प्लस हेल्थ या दोन्ही गोष्टी बॅलन्स शक्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी जे काही, म्हणजे एक जनरल हे शेड्यूल मी पाठवला. काही काही मुलं असे असतात की सर आमचा रात्रीचा अभ्यास होते, रात्रभर. अरे हो, रात्री अभ्यास होते, पण रात्रभर जागरण केल्यामुळे त्याचे शरीरावर जे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात ते पण होतात ना. म्हणजे तर त्याच्यामुळे ते, जरी एखाद्या विद्यार्थ्याचा रात्री अभ्यासाचा परिस्थिती धोकादायक सवय आहे. त्यामुळे जे अभ्यास करत असताना आपण निसर्गाचे नियम पाळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. होप करतो समजलं असेल. समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.